हॅलो. सुप्रभातम. सुप्रभातम. श्रोते, वाचक, पाठक, चिंतक, श्रोते अशासाठी की हे जे बोललेलं ऐकतात ते, वाचक अशासाठी बोललेल्याने जे लिहिलेलं आहे वेगवेगळ्या पुस्तकात ते आधीमध्ये कोण वाचत असेल तर त्यांच्यासाठी, पाठक अशासाठी त्या वाचलेल्यापैकी कोणी त्याचा वरचेवर पाठ करून स्वतःसाठी काही उजळणी करत असेल तर, आणि चिंतक अशासाठी त्या उजळणीतून त्यांचं काही चिंतन बाहेर आलं असेल अशा लोकांसाठी. म्हणून श्रोते, वाचक, पाठक, चिंतक तुम्हाला उद्देशून हे अशासाठी आहे कारण आज एक विस्तृत भूमिका या संपूर्ण ज्याला आपण प्रवचनामागची, लिखाणामागची सांगायचा यथामती यथाशक्य प्रयत्न करणार आहे. या भूमिकेला तुम्ही व्यक्तिगत भूमिका अशी समजू नका, तर टू बी मधून बिकमिंग मध्ये आलेल्या, टू बी म्हणजे टोटलच नाही आणि बिकमिंग म्हणजे बनणे, म्हणजे टोटॅलिटी मधून म्हणजे इन्फिनिटी मधून आयडेंटिटी मध्ये आलेल्या एखाद्या साक्षेपी प्रयत्नपूर्वक अभ्यासपूर्वक वागणाऱ्याचं दृष्टी त्याला समजा. ती त्याची भूमिका म्हणजे जीवनाकडे पाहण्याची एक त्याची अलग वेगळी पद्धत समजा. कदाचित तो जे सांगत असेल ते कदाचित होली डिफरंट वे ऑफ लिव्हिंग, जगण्याचा परिपूर्ण वेगळा मार्ग या श्रेणीमध्ये येईल. कदाचित त्याला कोण वेडा म्हणेल, खुरा म्हणेल. अर्थात जसं ज्याला जाणवेल तसं त्याने म्हणणं, यात काहीच चूक नाही. कारण शेवटी सर्वाभूती भगवंतच आहे. जाणीवेचा होणारा विकास कमी जास्त असला तरी भगवंत कधीच कमी जास्त नसतो, तो पूर्णच असतो. अशा तऱ्हेने आपलं सर्वांचं सर्व तऱ्हेने स्वागत करत आहे. आता हे बरेच दिवसांत मांडायचे कारण एवढंच आहे की सर्वसाधारण कोजागिरी पौर्णिमेपासून कालपर्यंत म्हणजे 20-25 दिवस झाले असतील. पौर्णिमा ते अमावस्या 15 दिवस आणि हे दिवाळीचे 4 दिवस गेले, 20-1 दिवस झाले असतील. आता फोन करून कोण कोण विचारतं, तुम्हाला काही प्रतिक्रिया येतात का, काही शेरे येतात का, काही वेगवेगळी मतांतर येतात का. तर हा जो तुमच्याजवळ बोलतोय तो एका साध्या बेसिक फोनवरून बोलतो. त्याच्याजवळ अँड्रॉइड फोन नाही. तो यासाठी नाही कारण एकदा जे जाणवलं, स्वमध्ये जे गेलेलं आहे, रुतलेलं आहे, ते आतून झऱ्यासारखं बाहेर आलं, ते परगत झालं. म्हणजे झरा जमिनीतून बाहेर आला, एवढाच त्याचा अर्थ. आता तो झरा ठीक आहे, वाघमारे साहेबांच्या निमित्तानं कुणाच्या घरी गेला, दारी गेला, हे ठीक आहे. अशा अर्थाने तो परगत म्हणजे दुसरीकडे गेला. पण स्वमधलंच पुढे जातो, म्हणजे स्वतःतलंच बाहेर येतो आणि ते दुसऱ्याकडे जातं. यालाच माहिती अंतरीचे स्वभावे धावेल बाहेरी. ते स्वभावात ते बाहेर धावत. आता धावतो, जिथे जातो तिथे त्याला काय काय मिळतं, काय काय मिळत नाही, हा सर्वस्वी जो विषय आहे तो घेणाऱ्याचा, ऐकणाऱ्याचा, वाचणाऱ्याचा, पठन करणाऱ्याचा, चिंतन करणाऱ्याचा आहे. आता त्याच्याबाबत अपेक्षा का धरावी. कारण झरा कुठे अपेक्षा धरतो की तो बाहेर पडल्यानंतर त्याचा ओहोळ होईल, नदी होईल, नाला होईल, का समुद्र होईल, का जागच्या जागी जिरेल. झरा कुठे अपेक्षा धरतो. तेव्हा दत्तगुरूंनी ते निसर्गातून गुरु केले तेव्हा त्याला जरा सुद्धा असा एखादा दिसला असेल की जो बाहेर धावलाच नाही, जागच्या जागीच मुरला, तेव्हा कदाचित दत्तगुरूंना असा बोध झाला असेल की मधून जे थोडं बाहेर येतं ते कदाचित बाहेर गेलं नाही किंवा बाहेर जाऊ शकलं नाही, जागच्या जागीच मुरलं. तर कदाचित दत्तगुरूंना असाही अर्थ जाणवला असेल की झरा जर आपल्या जागीच बाहेर पडून तिथेच मुरला तर झऱ्याला कळलं की मी झरा नसून माझ्यामध्ये मी मुरावा एवढा प्रचंड महासागर आहे, मीच तो भूम आहे, मीच तो विराट आहे, असं त्या झऱ्याला कळलं. आणि हा बोध दत्तगुरूने घेतला असेल. आता दत्तगुरू हे काय आहे. दत्तगुरू ही
व्यक्ती आहे का, हम्म. हा काही देव आहे का, याला 3 तोंड आहेत का, असा विचार करायचा नाही. बरोबर. तर दत्तगुरु म्हणजे एक वेगळ्या पद्धतीने चिंतन करणारा माणूस आहे. क्या बात आता आहे. जसं आपण म्हणतो हो की गुरुकडून घ्यावं, जसं आपण म्हणतो झरा सागराला मिळतो, हो हो. तसं दत्तगुरूला कदाचित असं दिसलं असेल. हम्म. त्याच्यातला झरा त्याच्या ठाई जिरला, हम्म. ने माझ्यातून जन्माला आलं, माझ्यामध्ये जिरावं, हो. आणि ते कितीही मोठं आलं ते जिरावं. हम्म. याचा अर्थ माझ्यातून जे जन्माला आलं ते मूलतः विराट असल्यामुळे मूलतः विराट विराट. बरोबर. गोष्टीला जिरता येतो विराटामध्येच. म्हणजे बाहेरचा समुद्र आकाश सुद्धा कदाचित कमी असेल. वा. म्हणून जेव्हा स्व मध्ये स्व मुरतो हम्म. तेव्हा जी अनुभूती येते हम्म. त्यालाच विराट तत्व म्हणतात. तुकारामाने एका ठिकाणी म्हटलेलं आहे, हो. मन मुरे हम्म. मन मुरे मन मग मुरे. जे उरे हम्म. त्याची तू. अच्छा. मन मनातून मुरे जे तुझ्या उरे जे तेची. बाहेर येतं हो हो ते जर तुझ्यामध्येच मुरलं, हो हो. मन मुरे हम्म. मन मुरे. हम्म. आता मनातून बाहेर आलेलं हम्म. ऐका, हो. मुरायचं म्हणजे काहीतरी बाहेर आलं पाहिजे ना. बरोबर आहे. म्हणजे मन मुरे याचा अर्थ मनातून बाहेर आलेलं, हो हो. मनातच मुरलं तर हम्म. जे काय असतं ते तू आहेस. हम्म. म्हणजे स्व मधून बाहेर आलेलं स्व मध्येच जेव्हा मुरतो हम्म. तेव्हा तो हाच हम्म. स्वराज्यम वैराज्यम पारमेष्ठम राज्यम, तो हाच खरा राजा असतो. तो हाच वैशिष्ट्यपूर्ण सम्राट असतो. हम्म. तो हाच सर्व देवांचा राजा इंद्र असतो. हम्म. म्हणजे म्हणण्याचा मुद्दा काय, हम्म. तो हाच विराट असतो. अच्छा. म्हणून मग मन मुरे मग उरे तेची तू. बरोबर. मनातलं मनातच मुरलं तर जे राहतं ते तू आहेस. बरोबर. नाही कधी कधी अशी माणसं तुकारामासारखी असतात हम्म. की त्यांच्या मनातलं लक्षात आलं त्यांच्या हम्म. की प्रगट होऊन दुसरीकडे गेलं न गेलं, हम्म. पण त्यांच्या मनातलं त्यांना कळलं, त्यांच्या मनातलं त्यांच्याच मूर्तय, त्यांच्यामध्येच मूर्तय. हम्म. त्या अर्थी त्यांच्या मनातून जे काही येतंय ते हम्म. मुरण्यासाठी सक्षम मांड म्हणजे त्यांचं अंतरंगत आहे. बापरे. काय म्हणजे बोलताय. सक्षम आपण आपल्यात मुरणं याचा अर्थ असा आहे, विराट गोष्टीला पेलवणारी दुसरी गोष्ट नसल्यामुळे विराट गोष्ट बाहेर उसळली तरी विराटातून बाहेर फेकलं जातं आणि परत विराटातच मावतं. अशा तऱ्हेने मन मुरे मग उरे तेची तू. किती सुंदर. अशा पद्धतीने जर आपण आपल्या संपूर्ण असण्याकडे पाहिलं अच्छा. तर कदाचित प्रत्येकाच्या लक्षात येईल हम्म. की स्वगत स्व मध्ये गेलेलं हो. कधी ना कधी वर उफाळून येतं आणि बाहेर जातं तेव्हा ते परगत म्हणजे प्रकट होतं. हो. आणि स्वगत आणि प्रकट हे मूलतः एकच आहे. आणि स्वगत आणि प्रकट एक आहे म्हटल्यानंतर ते मी मधून आलं, मी मध्ये मुरलं तरी त्याचा एवढाच अर्थ आहे, जो मी मध्येच मुरू शकतो तो इतका महाप्रचंड असला पाहिजे की महाविशाल गोष्ट दुसरी कुठे धारण करता येत नाही. म्हणून महाविशाल गोष्टीमध्येच परत शांतपणे राहते. आता दुसरं समजा स्वगत आहे ते परगत गेलं, ठीक आहे, बाहेर धावलं तरी हरकत नाही. ते जेव्हा दुसरीकडे जातं तर तिथे सुद्धा एखादा तुकारामासारखा मोठा असू शकतो की हे जे बाहेर आलेलं आहे ते विशाल असेल तर त्याला धारण करणारा तिथे सुद्धा दुसरा एखादा असू शकतो. जरी सर्व नसले तरी एखादा असू शकतो. म्हणजे तुकाराम तिथेही असू शकतो, तिथेही असू शकतो. आता जिथून ते परत टाकलं जातं, मनातून जे बाहेर आलं ते मनातच मुरलं हो. की मनातलं मनात मुरलं हो. आणि मनातलं मनात मुरल्यामुळे हो. मन संपूर्ण मुरल्यामुळे शांत निवांत झालं, म्हणजे अमन झालं, परमशांतीला प्राप्त झालं. बरोबर. तेच तुझं रूप आहे असं तुकाराम म्हणतात. बरोबर. हो. मनातलं मनात मुरलेला परमशांतीला प्राप्त झाला तो तुकाराम आहे, जरूर तुकाराम आहे. बरोबर. तो सुद्धा परमशांत आहे, जरूर परमशांत आहे. पण तरी सुद्धा हे सर्व सांगताना
हो हो अभंगाद्वारे ते लोकांना त्याने उपलब्ध करून दिलं. बरोबर आहे. म्हणजे तुकाराम जरी स्वतःच्या मनामध्ये स्वतःच्या मनातलं जिरवून मनरूपाने नष्ट होऊन अमन परम शांत झाला वा आणि झरात सागर आहे हा त्याला बोध झाला, तरी तो बोध ज्या अर्थी यदृच्छेने म्हणा किंवा काहीतरी निमित्ताने म्हणा लोकांपर्यंत अभंगाद्वारे गेलेला आहे, त्या अर्थी स्वगत हे परगत होण्यामध्ये सुद्धा त्या अंतरात्म्याचा त्या ईश्वराचा काही हेतू असू शकेल. अशा अर्थाने हे जे काही बोललं जातं ते आपल्यापर्यंत येतं तेव्हा त्या बोलण्याचा हेतू काही ना काही परमेश्वराने ठरवलेला असेल इतकंच समजावं. खुद्द बोलणाऱ्याचा हेतू त्यामध्ये महत्वाचा म्हणजे नारायण पाटणकरचा हेतू त्यामध्ये महत्वाचा नसून ते जिथून येतं त्या अव्यक्ताचा हेतू जो काय असेल तो समजून घेण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा. आता हे यासाठी स्पष्ट सुबोध आणि सत्यत्वाने सांगायचं आहे, कारण इतके दिवस हे बोलल्यानंतर कर्णोपकरणी म्हणा किंवा असते परस्ते म्हणा काही गोष्टी ज्या कानावर येतात किंवा समजतात त्याने काही वेदना होण्याचं कारण नाही, त्याने काही सुख वाटण्याचं कारण नाही. ते दुसरं तिसरं काही नसून ते केवळ आणि केवळ एक जीव आणि दुसरा जीव याच्यामध्ये परस्पर संवाद साधत असताना जी जीवाजीवाच्या आपण म्हणू अंडरस्टँडिंग मध्ये आकलनामध्ये जो काही थोडाफार फेरफार असतो त्याच्यातून त्या क्रिया प्रतिक्रिया येत असतात. त्या यायला जरूर हरकत नाही, फक्त त्यामध्ये असं जरूर समजून घ्यावं की आता जो बोलतोय त्याला बोलण्याचा हक्क आहे आणि तुम्ही ऐकायचंच आहे अशी काही ती भूमिका नाही. बोलण्याचा हक्क फक्त आणि फक्त त्या अव्यक्ताला परमेश्वराला आहे आणि तो अव्यक्तच बोलतो आणि आता जो तुम्हाला बोलतो तो मुळात श्रोताच आहे. फक्त त्याने ऐकलेलं परमेश्वराकडून तो परमेश्वराचा मेसेंजर म्हणा, दूत म्हणा, निरोप्या म्हणा म्हणून आता तुम्ही म्हणाल हे काम तुम्हाला कुणी दिलं तर ते काही सांगता येत नाही, पण ते आतमध्ये इतकं 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 गुंजन जोरात असतं की ते मोकळं झाल्यानंतर वाटतं की खरोखर आपण काहीतरी एक आपलं कर्तव्य पार पाडलं. इतक्या साध्या भावनेने हे बोललं जात आहे आणि तितक्या प्रेमाने जर आपण ऐकलं तर शक्यता अशी आहे की या परमेश्वरी कार्यामध्ये या जगन्नाथाचा रथ ओढण्यामध्ये तुम्ही आम्ही सारेच खऱ्या अर्थाने एकमेकाचे मित्र सुहृद असू शकतो. तर या प्रतिक्रियेच्या पलीकडे जाऊन बोलणाऱ्याचा हेतू आणि ऐकणाऱ्याचा हेतू या दोन हेतूंमध्ये जर एकसंधता एकवाक्यता आली तर निश्चितपणे अव्यक्ताला तो जे व्यक्त होऊ पाहतो ते व्यक्त होणं अव्यक्ताचं व्यक्त होणं तुमच्या आमच्या एकत्रित जसे एका वाटेवरचे वाटसरू समगच्छध्वम जर एकत्वाने एका दिशेने जात असतील समवदध्वम जर आत्म्याचे बोल परमेश्वराचे बोल समजून बोलत असतील तर स्वाभाविकपणे समवो मनावसी जानताम तर ते सर्वच एकमेकाची मन समजून की प्रत्येकाचं मन हे दुसरं तिसरं काही नसून प्रत्येकाचं मन म्हणजे अव्यक्त परमेश्वराला व्यक्त होण्यासाठी दिलेलं प्रत्येकाचं मन हे साधन आहे आणि अव्यक्त परमेश्वरच जर व्यक्त होताना मनाच्या पडद्यावर व्यक्त होत असेल तर तुम्ही आम्ही अव्यक्ताला व्यक्त होण्यासाठी असलेली मनरूपी साधन आहोत. असा जर आपण विचार केला तर तुमची आमची मन खऱ्या अर्थाने एकमेकाला समजतील आणि मग समगच्छध्वम समवदध्वम समवो मनावसी जानताम म्हणजे एका दिशेने जाऊया एकमेकाला समजून मनाशी सुसंवाद साधून आणि त्या तऱ्हेने एकमेकांना समजून उमजून आपण बोलूया. असं जर आपण केलं तर भेद आणि काटे वाटे फाटे जे आहेत भेद म्हणजे वाटेतील काटे आणि फाटे हे सर्व नष्ट होतील आणि परमेश्वराने दिलेल्या मार्गावर आपण सारे पांतस्थ प्रशस्तपणे आनंददायीपणे प्रवास करू शकू. तर ही एक सर्व बोलण्यामागची भूमिका कृपा करून आपण समजून घ्यावी. आता जे आपण सतत म्हणत आलेलो यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखमस्ती विराट तेच सुख आहे अल्पामध्ये सुख नाही.
आता हे काय आहे, तर भू म्हणजे काय, मा म्हणजे काय, याचा आपण शोध घेऊ. आता आपण शोध घेणार याचा अर्थ परत एखादा म्हणेल व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, व्यासाने सर्व जग उष्ट केलेलं आहे, तुम्ही आणखी काय शोध घेणार. बरोबर आहे, व्यासाने जे उष्ट केलेलं आहे हे चूक नाही, अनुभवांती ते खरं वाटतं. पण सुरुवातीला जे आपण जोपर्यंत ते पडताळून पाहत नाही तोपर्यंत व्यासाने जग उष्ट केलेलं आहे, ऋषी मुनीने जग उष्ट केलेलं आहे, आपल्या संस्कृतीचे धुरीण आहेत, महानुभाव आहेत, संत आहेत, त्यांनी हे जग उष्ट केलेलं आहे, हे जोपर्यंत आपण त्यामध्ये उतरून तपासून पाहत नाही तोपर्यंत त्याला श्रद्धा म्हणजे बिलीफ, विश्वास असं म्हणतात. तर श्रद्धा तोपर्यंत, त्याच्यानंतर विश्वास, बिलीफ हे आणि कन्व्हिक्शन यामध्ये फरक आहे. कन्व्हिक्शन म्हणजे खात्री, परंपरेने आलेली श्रद्धा, विश्वास ही आपण घेणं यात चूक काहीच नाही. परंतु आपण जे घेतो ते काय घेतलं आहे ते समजायचं असेल तर त्याचं पृथक्करण आपण आपल्याशी करणं, समजून घेणं आणि ते नीट पटल्यानंतर शब्दशः आणि अर्थशः ते तसंच आहे. शब्द आणि अर्थ हे दोन्ही एकमेकाशी काढून पाहिल्यानंतर जेव्हा ते आपल्या मनाला पटेल तेव्हा जे आपण करतो त्याला कन्व्हिक्शन किंवा खात्री म्हणतात. म्हणून श्रद्धा, बिलीफ यात चूक काहीच नाही. परंतु श्रद्धा आणि बिलीफ हे परंपरेने घेतलेली गोष्ट आहे आणि कन्व्हिक्शन म्हणजे स्वतःच्या पायानं चालणं म्हणजे त्याला वाटसरू म्हणतात. कन्व्हिक्शन म्हणजे स्वतःच्या पायानं चालणं आणि आपल्या पायानं जो वाट सरतो तो वाटसरू. म्हणून श्रद्धा, बिलीफ घेणं यात जरी चूक नसलं तरी त्यात जे आहे ते घेताना आपण आपल्याशी ते सर्व तपासून पाहणं आणि ते पटल्यानंतरच ते स्वीकारणं, याला म्हणायचं माझी यात्रा घडली. तसं बघायला गेलं तर गाडीतून लोक जातात, पूर्वी लहान मुलं गडी माणसाच्या खांद्यावरून यात्रेला जात, आता काय विमानाने जातात, हेलिकॉप्टरने जातात. नाही, यात्रा याचा अर्थ जो स्वतःच्या पायाने दिव्य गोष्ट किंवा दिव्य ठिकाणापर्यंत वाट सरतो तो यात्रेकरू असतो. म्हणून आपल्या पायाने वाट सरणारा तो वाटसरू, स्वतः अनुभव घेणारा तो यात्रिक, असं लक्षात घेतलं तर श्रद्धा आणि समज यात कधी चूक नसलं तरी ती तपासून न घेणं, त्याची खात्री करून न घेणं म्हणजे ते आलं ते घेतलं आणि जन्माला येऊन मधल्या काळात काहीतरी घडलं आणि सावकाश आपण मृत्यूला पोचलो. म्हणजे स्वतः आपण काही केलंच नाही असा एक तऱ्हेचा आलस्य म्हणजे आळशीपणाचा दोष माणसाकडे येतो. त्या कारणाने श्रद्धा, विश्वास हे तपासून घेऊन खात्री करणं याला म्हणायचं अध्यात्मातला अभ्यास आणि अध्यात्मातला निरिध्यास म्हणजे अध्यात्मामध्ये असलेला निश्चितीने लागलेला ध्यास. तर आता आपण पाहूया यो वै भूमातच सुखम, एक आपण घेतलं आता उपनिषदाचं वाक्य आहे जे सर्वात विराट आहे, त्यात सुख आहे, नाल्पे सुखम असते, अल्पामध्ये सुख नाही. आता हे कसं तपासणार तर बघा, भूमायाचा अर्थ एका जागी जरी विराट असला तरी त्यात भू आणि मा असे दोन अक्षर आहेत. खरी अर्थान ते अक्षर नाही, एक एक अक्षर हा शब्दच आहे. तर बघा आता, तर भू याचा एक अर्थ आहे टू बी आणि दुसरा अर्थ आहे टू बिकम. मा याचा एक अर्थ आहे नको आणि दुसरा अर्थ आहे मावणे. म्हणजे आता बघा आता मेजरमेंट. आता बघा, व्हॉट इज कंटेन इन टू बी. आता मा म्हणजे मावणे असा अर्थ घेतला. व्हॉट इज कंटेन्ड इन टू बी, असण्यामध्ये मावतं ते भूमा. आता बघा, असण्यामध्ये मावतं ते भूमा म्हटलं की असणं काय याचा पत्ता लागत नाही आणि मावतं काय याचा पत्ता लागत नाही. म्हणजे असण्यामध्ये मावतं ते भूमा याचा अर्थ जे अज्ञात आहे तेच भूमा असा त्याचा सरळ अर्थ होतो. आणि अज्ञातापेक्षा ज्ञात हे मर्यादित असल्यामुळे लक्षात ठेवा, अज्ञातापेक्षा ज्ञात मर्यादित असल्यामुळे अज्ञातात जे सुख आहे ते सुख ज्ञातात नाही. म्हणजे अज्ञातात
अज्ञातात अनंत सुख आहे आणि ज्ञातामध्ये मर्यादित सुख आहे. खंडित आहे. म्हणून यो वै भूमा तत्सुखम म्हणजे विराट सुख आहे आणि नाल्पे सुखमस्ती म्हणजे अज्ञातामध्ये विराट सुख आहे आणि ज्ञातामध्ये अल्प सुख आहे. म्हणून ज्ञात नको अज्ञात हवे. आता ज्ञात नको अज्ञात हवे म्हटल्यानंतर अज्ञात कळलं नाही त्याचं सुख कसं काय. तेव्हा ज्ञातातून अज्ञाताकडे प्रवास म्हणजेच अज्ञातामध्ये अधिक सुख आहे म्हणतात हे तपासून पाहणं. परंतु हा भूमा हा शब्द दोन तऱ्हेने आहे. भू म्हणजे टू बी आणि मा म्हणजे मावणे. म्हणजे मा म्हणजे मावणे म्हणजे टू बी कंटेंड म्हणून माचा मावणे अर्थ घेतला, भूचा टू बी अर्थ घेतला तर त्याचा एकत्रित अर्थ होतो व्हॉट इज कंटेंट इन टू बी म्हणजे असण्यात जे जे समाविष्ट आहे ते असणेपणी सुखावह आहे. असण्यात जे जे समाविष्ट आहे ते असणेपणी. आता तुम्ही म्हणाल असणेपणी सुखावं म्हणजे काय तर बघा आता भूचा दुसरा अर्थ आहे टू बिकम आणि माचा दुसरा अर्थ आहे नको. म्हणजे याचा अर्थ काय आला भू म्हणजे टू बिकम आणि मा म्हणजे नको. म्हणजे बी डोंट डिझायर टू बिकम. इफ फ्रॉम बी you are going to become then what you will get that will be perhaps लिमिटेड. म्हणून भूचा बिकम असा अर्थ घेतला. हे परत सांगा सर एकदा. हे परत सांगा. सांगतो परत ऐका. भूचा एक अर्थ आहे टू बी आणि माचा एक अर्थ आहे मावणे म्हणजे समाविष्ट असणे. बरोबर. म्हणजे त्याचा एकत्र अर्थ असा होतो व्हॉट इज कंटेन इन टू बी. म्हणजे भू मा म्हणजे असण्यामध्ये जे सामावलेलं आहे ते. आता असण्यामध्ये सामावलेलं आहे म्हणताना पहिला प्रश्न येतो असणंच कळलं नाही तर समाविष्ट असलेलं काय कळणार. पण असणंच कळलं नाही म्हणजे असणं अज्ञात आहे. म्हणजे सुख सुद्धा त्यात सुख म्हणू नका म्हणजे त्यात सामावलेलं सुद्धा अज्ञात आहे. म्हणजे व्हॉट इज कंटेन इन टू बी म्हणजे असण्यामध्ये जे सामावलेलं आहे ते भूमा. परंतु असणं हे असणं आहे ते काय म्हणून सांगता येत नाही, काय म्हणून दाखवता येत नाही, काय म्हणून पाहता येत. म्हणून असणे म्हणजे केवळ असणे आहे. मग म्हणजे असणे म्हणजे आता केवळ असणं कसं असणे हे नेमकं काय सांगता येत नाही. तेव्हा ते असणे म्हणजे कैवल्य केवळ असणं असा अर्थ होतो. आणि जेव्हा तुम्ही असणे म्हणजे केवळ असता तेव्हा तुम्ही मी नसता, तू नसता, राजा नसता, प्रजा नसता, सुखी नसता, दुःखी नसता, तेव्हा तुम्ही काहीच नसता पण नुसते असता. म्हणजे तेव्हा तुम्ही शांतीला आपोआप प्राप्त होता. आपण जेव्हा वर खाली नसतो, आपण जेव्हा काहीच नसतो तेव्हाच आपण शांत निवांत समत्वाच्या अधीन समाधीत असतो आणि हेच तर विराट पण आहे. स्वामी स्वरूपानंद म्हणतात मज अंतरिता जाणून या भाव पूर्ण करी देव मनोरथ आता मग जगी उणे काय राहील आवडीने भोगून शांती सुख. परम शांती सुख तेच तर मूळ असणेपणाचं सुख आहे. म्हणून भूमा याचा अर्थ भू म्हणजे टू बी, मा म्हणजे मावणे, त्याचा एकच अर्थ व्हॉट इज कंटेन इन टू बी म्हणजेच असण्यात जे जे समाविष्ट आहे ते असणेपणी म्हणजे वेगळं काही न बनता सुखावं आहे. परंतु भूचा दुसरा एक अर्थ आहे टू बिकम म्हणजे होणे आणि माचा अर्थ आहे नको. म्हणजे त्याचा भूमा याचा दुसरा अर्थ असा झाला टू बिकम आणि मा म्हणजे नको म्हणजे म्हणजे डोंट विश टू बिकम. काही बनण्याची इच्छा धरू नका. कारण असण्यातून बनणे म्हणजे अखंडातून खंडित होणे, असण्यातून बनणे म्हणजे प्रचंडातून मर्यादित होणे, असण्यातून बनणे म्हणजे ज्याला आपण म्हणतो अमर्यादातून मर्यादित होणे आणि मर्यादित हे नेहमीच अमर्यादितापेक्षा कमी सुखावं असतं. निदान ज्याला आपण संख्या पद्धतीने म्हटलं, मेजरमेंट पद्धतीने म्हटलं तर निश्चितच बनणं हे असण्यापेक्षा लहानच असणार आहे ना. म्हणून भूमायाचा टू बी आणि भूचा अर्थ टू बी आणि माचा अर्थ मावणे असा घेतला. परत रिपीट करतो का
एकदा हे नीट डोक्यात गेलं पाहिजे. हो नक्की. म्हणून भू याचा टू बी हा अर्थ घेतला आणि मा याचा मावणे हा अर्थ घेतला तर भूमा याचा अर्थ व्हॉट इज कंटेन इन टू बी, म्हणजे असण्यामध्ये जे जे समाविष्ट आहे ते. आता असण्यामध्ये जे जे समाविष्ट आहे ते आपल्याला कळलेलं नाही, ते आपल्याला सांगता येत नाही. मग जे असण्यामध्ये जे जे समाविष्ट आहे ते म्हणजे असणे आणि समाविष्ट असणे. असणे काय कळत नाही तोपर्यंत त्यात समाविष्ट काय आहे ते कळत नाही. बरोबर आहे. पण जेव्हा आपण नुसते शांत निवांत बसलेलो असतो, कधी ना कधी आपल्याला योग येतो, तेव्हा एखाद्याने तुला विचारलं तू काय विचार करतोस, बराच वेळ लक्षात नसतो, तू हलवतो, अरे तू काय विचारतो, मग आपण म्हणतो अरे काय काय झालं का हलवतोस, तर तो म्हणतो अरे तू आहेस कुठे, नाही मी नुसताच आहे. म्हणून मी नुसताच आहे असा जेव्हा अनुभव असतो तेव्हा नुसताच असण्यामध्ये त्या असणेपणाचा अनुभव असा आहे की त्यात काही आहे का नाही याचा विचारच नसतो. त्या असणेपणात आहे नाही याचा विचार नसल्यामुळे मी नर आहे का नारी आहे, श्रीमंत आहे का गरीब आहे, गोरा आहे का काळा आहे, उच्च आहे का नीच आहे, असं काहीच विचार नसतो. म्हणजे फक्त मी असतो. केवळ असणेपणात जो असतो तो नेहमी इकडे किंवा तिकडे नसतो, म्हणजे समत्वात असतो. म्हणून असणेपणा हेच समत्वाच्या अधीन असणं अशा अर्थी समाधी आहे. आणि जो समत्वाच्या अधीन असतो त्याच्यामध्ये विषमतेचा भागच नसतो. त्यामुळे भेदाभेद अमंगल हा तिथे अंशच नसतो. म्हणून परत एकदा म्हणतो भू म्हणजे टू बी आणि मा म्हणजे मावणे. याचा अर्थ जेव्हा भूमा म्हणून एकत्रित व्हॉट इज कंटेन इन टू बी म्हणजे असण्यात जे जे समाविष्ट आहे ते असा घेतला तर असण्यात जे जे समाविष्ट आहे ते नेहमीच सुखावं असते, कारण तिथे द्वैत नसतं. आता पुढचा परत एकदा म्हणतो भू याचा दुसरा अर्थ आहे टू बिकम आणि मा याचा अर्थ आहे नको. म्हणजे भू मा याचा अर्थ नो नो, आय डोंट वॉन्ट टू बिकम. म्हणजे बिकमिंग इज नॉट डिझायरेबल असा त्याचा अर्थ आहे. बनणं घडणं हे डिझायरेबल नाही असा त्याचा अर्थ आहे. हा, बिकमिंग इज नॉट डिझायरेबल, बनणं घडणं हे इच्छिण्यासारखं नाही. कारण बनणं घडणं म्हणजे किती मोठं असो, किती लहान असो, अगदी सिकंदर असो, ते मूळ विराट तत्वाच्या दृष्टीने अल्पच आहे, क्षुल्लक आहे. म्हणून सिकंदर हा सुद्धा ब्रह्माच्या दृष्टीने गवता इतकाच महत्वाचा आहे. अशा अर्थाने भूमा याचा व्हॉट इज कंटेन इन टू बी अशा अर्थाने भूमा याचा अर्थ ब्रह्म असा आहे. आणि भू याचा बिकम आणि मा याचा नको असा अर्थ धरला तर म्हणजे बिकमिंग इज नॉट डिझायरेबल असा जर भूमाचा अर्थ धरला तर भूमा हे अल्पस्वल्प समजतो. म्हणून जे आहे ते योग्य आहे म्हणताना भूमा म्हणजे विराट आहे. आणि बनणं जर आपण म्हटलं तर भूमा हे काय आहे, लिमिटेशन आहे. ते एकदा समजून घ्या. आता ही एकाच शब्दातून दोन गोष्टी कशा आल्या तर आता आपण थोडं पुढे जाऊया. आता हे पुढे जाताना एक आपण जरा असं समजून घेऊया की हे सर्व काय आहे. डिक्शनरीत जेव्हा आपण आत्मन असा शब्द काढतो तेव्हा आत्मनचा एक अर्थ आहे जीव, सेल्फ किंवा वन सेल्फ. म्हणजे आत्मनचा जीव, सेल्फ, वन सेल्फ असा अर्थ आहे. हा, आणि परमात्मा याचा अर्थ आहे द सुप्रीम सोल. म्हणजे आत्मन म्हणजे सोल आणि परमात्मन म्हणजे सुप्रीम सोल. म्हणजे तिथे अशी कल्पना आहे की सेल्फ वन सेल्फ जो आहे तो देहधारी आहे आणि परमात्मा हा सुप्रीम सोल म्हणून तेजस्वी ज्योती सारखा आहे. म्हणजे परमात्म्याची तेजस्वी ज्योतीची जीवामध्ये जाणवणारी हालचाल ही दुसरी तिसरी काही नसून ते एक तऱ्हेचा ते प्रतिबिंब आहे. आता बघा, आता नीट समजून घ्या. आत्मन म्हणजे जीव, सेल्फ किंवा वन सेल्फ. परमात्मा म्हणजे द सुप्रीम सोल. स्वरूप किंवा तत्व म्हणजे एसेन्स किंवा नेचर. द पर्सन बॉडी म्हणजे देह. आणि माइंड इंटेलेक्ट म्हणजे मनबुद्धी किंवा मंदात्म. आता बघा कसं झालेलं आहे, आपलं माइंड
आणि इंटेलेक्ट याला मंदात्मन म्हणजे मंद आत्मा म्हणतात. म्हणजे मनामध्ये मनबुद्धी चित्त अहंकार याच्यामध्ये जे प्रतिबिंबित होतं ते दुसरं तिसरं काही नसून परमात्म्याचं प्रतिबिंब असतं. म्हणून आत्म्याला परमात्म्याचं प्रतिबिंब म्हटलेलं आहे. म्हणून माइंड इंटेलेक्ट मनबुद्धी आता चित्त अहंकार म्हणून अंतःकरण. म्हणून अंतःकरणात जे काहीतरी आहे असं जाणवतो जाणीव रूपाने त्याला परमात्म्याचं प्रतिबिंब म्हटलंय. म्हणून अंतःकरण चतुष्टय हा तो मंदात्मा आहे. पुढे ऐका. मंदात्मा द पर्सन बॉडी हा तो देह आहे. म्हणजे अंतःकरण चतुष्टय हा तो सूक्ष्म देह आहे. पर्सन बॉडी हा देह हा स्थूल देह आहे. समजून घ्या. स्वरूप ज्याला म्हणतात तत्व ज्याला म्हणतात त्याला इंग्रजीत एसेन्स किंवा नेचर म्हटलेलं आहे. एसेन्स किंवा नेचर म्हटलेलं आहे. आता बघा आत्मन म्हटलेलं आहे जीवाला म्हणजे व्यक्तीला. परमात्मा म्हटलेलं आहे जीवाच्या आत जो सुप्रीम सोल आहे तो. म्हणजे आत्मा म्हणजे सोल अशा अर्थी जीव हा जड आहे. पण परमात्मा अशा अर्थी जो सुप्रीम सोल ही चेतन आहे. पण सुप्रीम सोल देहात आहे का तर नाही. सुप्रीम सोल जो आहे तो स्थूल देह सूक्ष्म देह कारण देह याच्या पलीकडे परमात्मा म्हणजे महत्तत्व आहे. परंतु महत्तत्व जेव्हा स्थूल आपला कारण सूक्ष्म आणि स्थूल अशा तीन तऱ्हेच्या काचा येतात. काचा म्हणजे ग्लास. कारण देह ही काच आहे. सूक्ष्म देह ही दुसरी काच आहे आणि स्थूल देह ही त्याच्याहून तिसरी काच आहे. कारण देह ही काच बऱ्यापैकी शुभ्र आहे. तेव्हा परमात्मा थोडा अधिक जाणवू शकतो पण तेव्हा जीव दशा नाही. त्यामुळे तो जाणवेल न जाणे हा अंदाज आहे. मनबुद्धी चित्त अहंकार ही कारण देहापेक्षा जास्त थोडी अधिक धूमिल झालेली दूषित झालेली काच आहे. तेव्हा सुद्धा परमात्मा जाणवेल न जाणवेल हे तोपर्यंत सांगता येणार नाही. कारण सूक्ष्म देहाला सुद्धा बाहेरील देह येईपर्यंत स्वतंत्रपणे जाणीव नाही. म्हणून कारण देह ही शुभ्र काच आहे. लक्षात ठेवा. झाल्यानंतर सूक्ष्म देह ही थोडी धूमिल झालेली काच आहे. मलिन झालेली काच आहे. आणि स्थूल देह ही त्याच्याहून मलिन झालेली काच आहे. म्हणजे ज्या तत्वाला जे परमात्म तत्व बाहेर मोकळं आहे ज्या तत्वाला तीन काचांचा म्हणजे कारण देह सूक्ष्म देह आणि स्थूल देह या तीन काचांचा काच सहन करावा लागतो. जाच सहन करावा लागतो. त्या काचेतून मूळ परमात्म तत्व कसं दिसणार हा प्रश्न निर्माण होतो. मग हे असं का झालं तर बघा चैतन्याची स्वाभाविक जी हालचाल आहे. चैतन्य अर्थाने फ्लुइड आहे. आणि कुठलंही फ्लुइड कुठलंही हलणारं द्रव्य म्हटलं की त्याचं हलणं हे स्वाभाविक आहे. ते यादृच्छिक आहे. म्हणून चैतन्य यदृच्छेने किंवा स्वभावता हालचालीत असतो. त्या हालचालीत कारण देह सूक्ष्म देह आणि स्थूल देह या तीन काचांचा काच म्हणजे जाच तयार होतो. आणि या जाचातून जे आपण झालो ते असण्यातून बिकम झालेलो जीव आहोत. म्हणून असण्यातून बिकम झालेला जीव हा स्थूल सूक्ष्म आणि कारण या तीन काचातून ज्याला काच पडला ज्याला जखडलं गेलं अशा पलीकडच्या परमेश्वराला पाहायचं झालं तर लक्षात येतं की जरी ईश्वर किंवा मूळ शक्ती यदृच्छया म्हणजे त्याची इच्छा नाही पण स्वाभाविकरित्या सगुण साकारात आली असली तरी सुद्धा ती सगुण साकारात आल्यानंतर त्या जीवदशेमध्ये जो कोण फसला त्याला मात्र पलीकडे बघण्यासाठी आयास पडतील. आता परमेश्वरामुळे आपण जीवदशेत फसलो का तर एका तऱ्हेने होय. पण त्याच्या हालचालीतून आपण जन्माला आलेलो आहोत. पण त्याने काही ठरवून आपल्याला जन्माला आणलेलं नाही. त्यामुळे त्याच्याद्वारे यदृच्छेद झालेल्या हालचालीतून जसा निसर्ग आला तसा सगुण साकार
माणसं आली. बरोबर. सगुण साकार माणसं सगुण साकार म्हणून आली हो. म्हणजे असण्यातून ती बिकम झाली. बिकम झाली. आणि असणं हे विराट असतं आणि बिकमिंग हे मर्यादित अल्प असते. असतं. हो. म्हणून तो मानव मर्यादित झालेला आहे. हम्म. आणि म्हणून तो जो मानव मर्यादित झालेला आहे हा, तो हा. मर्यादित पद्धतीने विचार करतो. हम्म. तुझं माझं, हाच का बोलणार, आम्हीच का ऐकणार, हाच का लिहिणार, आम्हीच बरोबर. का वाचणार, असा बरोबर. विचार करतो. बरोबर. तर ज्ञानेश्वरांचा हा प्रश्न आला होता. हम्म. तरी त्या बिचाराने स्वतःला बालक पण आपल्याकडे घेतली. हम्म. श्रोते सज्जन तुम्ही श्रेष्ठ आहात, हो. वयस्कर आहात, ज्ञानी आहात, हो. हे सर्व उपाधी त्यांना दिली आणि आपल्याकडे लहानपण घेतलं. का बरोबर. घेतलं? हो, हो. कारण असण्यातून बिकमिंग मध्ये आलेली जे जीव असतात त्यातील एखादा जीव जेव्हा आपलं मूळ शोधायला जातो त्या मूळ शोधता शोधता नम्रता हा त्याच्या उत्तम गोष्टी किंवा संदेश वहनाचा एक अविभाज्य भाग असतो. त्याने सांगितलेलं उत्तम आणि जे सर्वांच्या हिताचं आहे ते सर्वांपर्यंत जाण्यासाठी नम्रता हे एक चांगली गोष्ट सगळे पसरवण्याचं वहनाचं माध्यम आहे. म्हणून नम्रता, मार्दव, सर्वांना समजून घेणं हा शहाण्या माणसाचा यासाठी गुण असतो. कारण सर्वांनी शहाणं व्हावं हा अव्यक्ताचा हेतू असतो. पण अव्यक्ताचा अव्यक्त हेतू जरी सर्वांनी शहाणपण घ्यावं असं असला तरी अव्यक्ताची सुद्धा त्याची एक मर्यादा आहे की त्याच्याच हालचालीतून असण्यातून बिकमिंग त्याच्यात अनंततेतून मर्यादित पण म्हणून आम्ही जन्माला आलो. त्यामुळे प्रत्येकाने असं समजावं मी जरी अमर्यादित असलो तरी मला अमर्यादित बनवण्यात माझा वाटा नाही, ते भगवंताचा वाटा आहे. आणि असं समजावं की तो भगवानच मला त्याच्यापर्यंत पोचवेल. हे ज्यांनी म्हटली त्या ज्ञानेश्वरांना, त्या संत महात्म्यांना अशी एक प्रेरणा झाली की जरी ते असण्यातून बिकम झाले असले तरी त्याला ते स्वतः जबाबदार नव्हते. ते ज्याच्या हालचालीमुळे त्याने विचारणे ते सहज हालचालीतून झालंय. त्या सहज हालचालीतून जरी हे लोक मर्यादित झाले तरी असं ना तसं त्याला जबाबदार भगवंत आहे हे त्यांनी मनोमन ओळखली आणि त्याला साखर घातली. करता करविता तू आहेस, त्यामुळे भोगता भोगविताही तू आहेस. त्या कारणाने जर तुला काही शहाणपण सर्वांना द्यायची इच्छा असेल तर ते शहाणपण मी हत्त धरून बसलोय माझ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचव. आणि तेव्हा त्यांनी घेतलेला जो नम्रता गुण आहे तो नम्रता गुण शहाण्याचं शहाणपण सर्वांपर्यंत पोचण्यासाठी ते वहन होण्यासाठी अत्यंत उपकारक असतो. त्या गुणाच्या सहज आश्रयाने हे संत महंत खऱ्या अर्थाने जरी टू बी मधून बिकम झाले असले तरी बिकमिंग मधून टू बी पर्यंत म्हणजे अनंतातून शांत झाले असले तरी शांतातून अनंतापर्यंत गेलेले आहेत. आता हे ज्याच्या मनात आलं तो हा नारायण. त्याला तुम्ही फाटका म्हणा, शहाणा म्हणा, मूर्ख म्हणा, उद्धट म्हणा, अहंकारी म्हणा, तरी यासाठी काही फरक पडत नाही. कारण हे सर्व स्वाभाविकपणे जर त्याच्या आतून येत असेल तर इतकं आतून जे आलं इतकं जे सुंदर त्याला वाटतं. कदाचित ऐकणाऱ्यांना वाचणाऱ्यांना काही इतरांना सुद्धा त्यात सुंदर वाटू शकेल. असं तो कसं म्हणेल की त्याला जे सुंदर वाटतं त्याला जे गावलं भावलं ते जगात इतरांना भावणारच नाही, कळणारच नाही असं तो म्हणू शकत नाही. तर तोही अहंकारच झाला. म्हणून मेघवृष्टी जशी असते, मेघवृष्टी करत असतात. ज्याला ते पाणी मानवेल त्याला मानवेल, नाही मानवणार त्याला ते बाधणार नाही. कालांतराने तो तिथे येईल आणि पूर्वी तो ज्याला हे करत होता, दुर्लक्षी होता, काही काळात तेच तो तीर्थ म्हणून प्राशन करेल. तर अशी ही संपूर्ण भूमिका आहे. आणि थोडा वेळ आहे ना, एक 10 मिनिटं. आणि त्या भूमिकेमधून फार पूर्वी लिहिलेली त्याचे साक्षीत्व या पुस्तकातील एक स्फुट आहे आणि त्या स्फुटाचं नावही त्याचे साक्षीत्व आहे. ते वाचून दाखवतो. तर ती भूमिका आणि आत्ता सांगितलेली भूमिका याचा एकत्र जर तुम्ही श्रोते, वाचक, चिंतक, पाठक आस्वाद घेतलात तर कदाचित
या टोकाबद्दल तुमचे असलेले भले ते आक्षेप असो, टीका असो, समीक्षा असो, समज असो, गैरसमज असो किंवा अतिरेकी स्तुती असो, तीही चुकीचीच आहे, तीही नाहीशी होईल. तेव्हा अतिरेकी पूज्य भाव आणि तितकाच टोकाचा त्याज्य भाव, हे पूज्य आणि त्याज्य दोन्ही जाऊन जे युज्य म्हणजे युज्य म्हणजे योजन्या जोगे किंवा जे असण्या, आपण म्हणतो ना योजकच तत्र दुर्लभ, योजना करणारा दुर्लभ आहे. म्हणून पूज्य आणि त्याज्य जाऊन जे युज्य म्हणजे जोडलेलं आहे, जे त्याच्यासह असलेलं आहे, म्हणजे ते बोलतो त्याच्यासह त्याचं म्हणून जे आहे ते तुम्हाला समजू शकेल. किंवा पूज्य त्याज्य जाऊन जास्तीत जास्त योग्य, योग्य याचा अर्थ जे सहज आलेलं आहे ते आपल्या बरोबर जे येतं, जे सहज येतं ते योग्य. आणि दुसऱ्याबद्दल काहीतरी हेटाळणा करणं म्हणजे कृत्रिम आहे, ते त्याज्य. स्तुती करणं ते पूज्य आहे, तेही कृत्रिमच आहे. म्हणजे पूज्य आणि त्याज्य जाऊन योग्य जे आहे, योग्य आहे हे, किंवा बोलणाऱ्याच्या सहित जे योजून म्हणजे युज्यतेने आलेलं आहे त्याचं तुम्हाला आकलन होईल. आणि मग तुमच्या बरोबर सुद्धा सहजतेने काय आलं आहे ते तुम्ही तपासाल आणि आपण आपणाला तपासण्यातला खराखुरा स्वानंद तुम्हाला प्राप्त होईल. तर आता हे त्याचे साक्षीत्व ऐका. फार पूर्वी त्याचे साक्षीत्व पुस्तक आहे, त्यातलं हे 73 नंबरचं पान आहे. 73, 74, 75 अशी 4-5 पानं आहेत. तर तेव्हा त्याचे साक्षीत्वामध्ये जी भूमिका सांगितलेली आहे ती वाचून दाखवतो. आणि बराच काळ 20 दिवस बोलल्यानंतर त्या बोलण्याची भूमिका सांगितली. त्या दोन्ही भूमिका एकत्र करा आणि त्याज्य, पूज्य आणि युज्य किंवा योग्य यातला काय तो आपला आपण निर्णय आपल्याशी करा. आता सुरू करतो. जेव्हा हा लिहित होता तेव्हाची ही भूमिका आहे. सांगतांची भूमिका आता आधी मांडून घ्या. ऐका, तो एक बरे वाईट लिहिणारा होता. प्रत्येक घटना, प्रसंग अलिप्ततेने पाहण्याची, निरीक्षणाची त्याची लकब होती, छंद होता. त्यातूनच पाहता पाहता तो असा काही अलिप्त एकांत प्रिय बनला की विश्वाच्या साऱ्या पसाऱ्यात गर्दीत तो शब्दशः एकाकी झाला. असा एक ती जेथे पुढील गणनाच नाही, एक आणि केवळ एकच एक. याचा अर्थ असा नव्हे की तो माणूस घाणा होता, माणसांचा द्वेष करणारा होता, परंतु त्याचे मन प्रत्येक व्यक्ती, व्यक्ती समूह, प्रसंग, घटना यांचा अंतर्वेध घेत असे. असा वेध घेता घेता त्याची दृष्टी विलक्षण, प्रतिभाशाली आणि शोधक बनली. असा शोध की जो कधी थांबूच शकत नाही, संपत नाही. अशा न थांबता न संपता प्रवास करण्यालाच त्याने विद्या म्हटले. अशा न थांबता न संपता प्रवास करण्यालाच त्याने विद्या म्हटले. हीच विद्या जीवनभर तो आचरित आला आहे, अगदी हे वाचत असतानाच्या क्षणी सुद्धा. काहीसे लोकविलक्षणच होते आणि आहे त्याचे हे असे असणे वर्तणे. ते त्याच्यात कसे आले त्याचे त्यालाही माहित नाही. पण हे निश्चित की फार फार लहान वयातच 7व्या-8व्या वर्षापासूनच त्याच्या अंतरंगात चिंतन फुलू लागले. कधी कधी हे चिंतन इतके काही अद्भुत अतर्क असे की त्याचा पाझर स्राव कसा व कोठून सुरू होतो हे त्याचे त्यालाच समजत नसे. चिंतनाला लागणारी भाषाही त्याला अवगत होती, अर्थात ती सुद्धा त्याला जन्मजातच कवच कुंडलासारखी लाभली होती. हे चिंतन आणि त्याला शब्दबद्ध करणारे भाषा लागव हेच होते किंवा आहे आजही त्याचे बीज भांडवल. याच्या आधारे तो सारी 50 वर्षे आजच्या घडीला 70 वर्षे या व्यामिश्र जगात अफाट विशाल आणि अतर्क खोल असलेल्या या संसाररूपी महासागरात लिलया पोहत असे आणि आहे. अगदी जराही दुःख वेदनांचे पाणी त्याच्या नाकातोंडात गेले नाही, तो किंचितही घुसमटला नाही. याचा अर्थ असा नव्हे की त्याने दुःखाला तोंड दिले नाही, त्याला दुःखे सामोरी आली नाहीत किंवा त्याने दुःखापासून पळ काढला. उलट रूढ अर्थाने दुःख हाल अपेष्टा त्याच्या वाट्यास इतक्या आल्या की त्याला जर प्रतिभाशाली दृष्टी नसती तर आत्महत्येशिवाय पर्यायच नव्हता. एखाद्याने अशा परिस्थितीत आत्महत्या तरी केली असती किंवा त्याला वेळ तरी लागले असते. यापैकी काही नाही
काही नाही. तर किमान पक्षी तो संवेदना शून्य झाला असता. बरोबर आहे. अगदी कठोर मानवी पाषाण बनला असता तो. बरोबर आहे. एकत्र कुटुंब, 5-50 रुपये किराणा मालाच्या दुकानात महिनाकाठी मिळणारा पगार कसला दास्य वेतन असते. दास्य वेतन. असे दास्य वेतन मिळवणारे वडील, हो. 8-10 भावंडांना काबाड कष्ट करून वाढवणारी आई आणि वर संयुक्त कुटुंबातील काटे याचा त्याला पुरेपूर अनुभव होता. संयुक्त कुटुंबातील फुले सरत्या व थोरल्या भावाच्या वाट्यास येतात. धाकटे भाऊ कर्तृत्वान नसले तर एका महिन्यात जशा 2 तलवारी राहत नाहीत तसे होते हे. बलराम मोठा होता. तो मोठा असल्यामुळे त्याने जे उपभोगलं ते लहान असलेल्या कृष्णाच्या वाट्याला तसं उपभोगता आलं नाही. अर्थात त्यामुळेच कृष्ण बलरामापेक्षा आगळा वेगळा आणि भव्य दिव्य बनला आहे निश्चित. एक तर अशा धाकट्या कर्तृत्वान माणसास म्हणजे आता इथे भावाला संयुक्त कुटुंबात थोरल्या ते दास्य पत्करून मानसिक कोंडमारा सहन करीत राहावे तरी लागते किंवा घर सोडून पोट जाळण्यासाठी बाहेर तरी पडावे लागते. त्याचे वडील कर्तृत्वान नसल्याने घर सोडून जाण्याच्या कुवतीचे ते नव्हते. त्यामुळे मोठ्या भावाच्या हाताखाली, आता ते मोठे भाऊ सुद्धा चुलतच आहे ते लक्षात घ्या. त्यामुळे मोठ्या भावाच्या हाताखाली लाचारी सोसून संयुक्त कुटुंबात राहावे त्याला अनिवार्य होते. परंपरागत भिक्षुकाचे घराणे, घरात लहान मोठे 60-65 देव, लग्न होऊन घरी येणारी प्रत्येक सासूरवाशीन आपल्याबरोबर लंगडा बाळकृष्ण आणि देवी घेऊन येईल. त्यामुळे बहुधा देव्या आणि बाळकृष्ण यांचा रतीब वाढला असावा. खेरीज नर्मदेतील गोटे होतेच, काय तर म्हणे शाळीग्राम. अशा देवांची पूजा तासभर झाले. पूजेनंतर त्याचे वडील दुकानात जात. किराणा मालाच्या दुकानात 50 रुपयांसाठी 40 वर्षे ते जवळजवळ 1.5 किलोमीटर अंतरावरून ये जा करीत होते. शेवटी एकदा खंगले आणि गेले. शून्य जगातील एक शून्य पुसले गेले. त्याने पाठोपाठ भाऊ बहीण आणि रक्ताने जवळचे म्हणता येतील असे नातलग मरताना पाहिले. किती तर चांगले 10 ते 12. गेली 5-8 वर्षांच्या कालावधीत म्हणजे पुण्या 5-8 वर्षांच्या कालावधीत 10-12 जवळचे नातेवाईक गेलेले पाहिले. त्यातूनच खांदा देण्यात तो तरबेज झाला. मेला गेला उचलला खांदा दिला असा यंत्रवत व्यवहार झाला सगळा. मरणाची भीती गेली. 0.5 असल्याने त्यामधून काही वजा केले तरी शून्यच उरते तसे झाले त्याचे. शून्य जगातील शून्यत्वाचा अर्थ पूर्णपणे त्याला फार लहानपणी उलगडला. तसा तो चांगला शिकला. अगदी पदव्युत्तर शिक्षण घेतले त्याने. उत्तम गुणाने तो कधीच उत्तीर्ण झाला नाही. मात्र त्याची अशी ठाम धारणा होती की त्याला उत्तम गुण न देणारे विद्यापीठ पिठाच्या चक्की एवढ्याच पात्रतेचे असले पाहिजे. धान्य घातले की पीठ बाहेर. विद्यार्थी परीक्षेला बसला की उत्तीर्ण. हे निश्चितच. मग पीठ जाडे भरडे रवाळ निघो किंवा मऊ मुलायम निघो, त्याच्या लेखी गुणवत्ता आणि परीक्षेत मिळणारे गुण यांचा काडीचाही संबंध नसतो. असलाच तर तो काडी इतकाच असतो. ठीक आहे, सर्टिफिकेट नावाने ओळखले जाणारे आणि कधीच कामास न येणारे कागद त्याने मिळवले. त्याने 2-4 वेळा प्रेमात पडायचाही अनुभव घेतला. एक तर्फीच प्रेम ते. चांगला ढोपरे कोपरे फोडून रक्तउंबाळ झाला तो प्रेमात. त्याच्या वेळी त्याच्या प्रेमाचा आवेग इतका असे की सारे जग त्या प्रेमात वाहून जायचे. तो आणि त्याचा प्रेम विषय राहायचा. त्याचे प्रेम कुणाला समजलेच नाही. येथेही तेच घडले. जसे त्याला चांगले गुण प्रदान न करणारे विद्यापीठ कमी दर्जाचे त्याला वाटले, तसेच त्याचे प्रेम अवेरणाऱ्या त्याने एकतर्फी त्याच्या मानलेल्या प्रेमिकाही त्याला मूर्ख सौंदर्यवतीच वाटल्या. अधेमध्ये त्याने प्रेमभंगापोटी आत्महत्या करण्याचा विचारही केला, पण आत्महत्येच्या विचारांचा गर्भमृत्यूच झाला. विचार पूर्णता जन्मण्यापूर्वीच मेला. अर्थात येथे एक प्रश्न उरतोच की तो हा की सौंदर्यवान प्रेमिका मूर्ख असल्याचे त्याला आधीच कसे कळले नाही की कोल्ह्याला द्राक्ष आंबट त्यातीलच हा प्रकार असावा. पण गद्दे 25 हे सारे प्रत्येकाबाबत थोड्याफार फरकाने घडते.
तसेच घडले असावे हे. अच्छा. त्याला एक नोकरी मिळाली, महिन्याकाठी 8,000-10,000 रुपये त्याला मिळतात. बरं. लोक त्याची कीव करतात, म्हणतात तुमची बुद्धिमत्ता येथे वाया गेली, तुम्ही वकील किंवा प्राध्यापक व्हायचे. पण थर्ड क्लासला प्राध्यापक नेमून घ्यायची तेव्हा आणि आजही पद्धत नाही. ज्यांना फर्स्ट क्लास मिळाला ते मुखदुर्बळ प्राध्यापक स्वतः वाया गेले आणि मार्गदर्शकात तोंड घालून शिकवताना त्यांच्या विद्यार्थ्यांनाही वाया घालवीत आहेत. ज्यांनी विद्यार्थ्यांना कदाचित काही सक्षम घडवले असते ते थर्ड क्लासच्या कातळावर आपटून असे जखमी झाले की जखमा होऊन फिरणारा अश्वत्थामात झाला त्यांचा. त्याचे वाचन मात्र लहानपणापासून प्रखर होते. प्रखर म्हणजे ज्या लिखाणात साक्षेप बिनतोड बुद्धिगम्य करतो आणि संवेदनशील करुणामय नैतिक मांडणी असेल ते लिखाण तो आवडीने वाचलसे. सर्व पाहत नाकारत तो अशा नाभी केंद्राशी पोहोचला होता की जेथे त्याला विश्वाचे अर्थ जेथून जन्माचे ते त्या रिक्ततेचे मोक्षाचे साक्षीत्वाचे गुज रहस्य प्राप्त झाले होते. लिखाण व वक्तृत्व त्याला बुद्धिसिद्धींसारखे वश झाले आहेत. भाजीपाला आणि वृक्ष संवर्धनात त्याला गोडी आहे आणि त्याविषयी उत्तम माहिती आहे. त्याचे 4 चौघांसारखे लग्नही झाले आणि त्याला मुलंही आहेत. व्यवस्थित आणि उत्तम वर्तणूक असणारी सारे काही न मागता यथास्थित झाले आहे. पूर्वी नगर कुरुंदकरांच्या युक्तिवादाने परिपूर्ण लिखाण त्याला आवडायचे. सिंहवा वावे दखे केळकर सिंहपणांचे पुगस हस्तबुद्धे गत्रम माडखोळकर त्याला आवडायचे. मात्र जय कृष्णमूर्तींच्या लिखाणात त्याला त्याचे हरवलेले हृदगत सापडले. तो जे जगत आला ते त्या प्रेरणेने त्याला कृष्णमूर्तींच्या लिखाणात आढळले. त्याला त्याच्या वेगळेपणाचा न उमजणारा सूर कृष्णमूर्तींच्या पुस्तकात आढळला. तुकोबांच्या अभंगात त्याला जे आढळले ते त्याच्याही हृदयात फार पूर्वीपासून वाहत आले आहे. अष्टावक्र जे सांगतात ते त्याच्या अंतःकरणात प्रवाहित आहे. काय आहे ते? त्या साऱ्याचे सार आहे साक्षीत्व. जे जसे आहे ते तसे पहा. त्याच्याशी लिप्त होऊ नका, मनाला जडवू नका. मात्र अंतरंगात करुणा हवीच, निरपेक्ष प्रेम हवेच. त्यासाठीच तर जन्म आहे. मात्र संघटना, पक्ष, स्थल, काल, प्रदेश, देश यामध्ये बांधिलकी नको. बांधिलकी म्हणजे बंदिवास. साक्षीत्व म्हणजे मुक्ती. साक्षीत्वातील जन्म म्हणजे जन्म घेऊन जिवंत असूनही उपभोगता येणारी जीवनमुक्तीच. अपेक्षा तर किंचितही नको. त्याला आता उमजू लागले आहे की अपेक्षा नको म्हणजे किती नको. तर लिखाण केल्यावर त्याचा विसर पडला पाहिजे. तसंच त्याच्यामध्ये अजून एक ऍडिशन करूया. बोलल्यानंतर जे बोललं गेलं ते लोकांनी ऐकलं का न ऐकलं त्याची अपेक्षा नसावी. ते शुद्ध बिनचूक लिखाण प्रसिद्ध व्हावे असे वाटणेही चूक आहे. अन्यथा आपल्याच लिखाणात त्याच्या प्रेमात पडून पुन्हा मुक्तीला आचवले जाते. आपण बोललेले जर इतर ऐकतात न ऐकतात त्याच्या प्रतिक्रिया काय याच्या जर विचारात आपण गुंतलो तर आपण बोलणंच पुन्हा आपणाला बंदिवासात आणतो. त्यामुळे लिहिलेले आणि सांगितलेले याबाबत सुद्धा कोणती अपेक्षा असणं म्हणजे बंदिवासच हे त्याला नीट समजते. आजच्या व्यापारी जगात सारेच व्यापारी असताना वृत्तपत्रांनी, दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा कथा कादंबऱ्या या साहित्यिक माध्यमांनी व्यापारी असू नये असे म्हणणे कदाचित योग्य असले तरी अपेक्षा करणे आजच्या आक्रमक आर्थिक यांत्रिक युगामध्ये निश्चित अयोग्य आहे. स्वतःला बंधनात अडकवणारे आहेत त्यांनी शुद्धाशुद्ध विवेक का पाळावा? ज्यांना स्वतःला बंधनात राहूनच अप्पलपोटे पण ज्यांचा साधत असेल, ज्यांचा स्वार्थ साधत असेल त्यांनी शुद्ध चिंतनाकडे का वळावे? त्यांनी शुद्धाशुद्ध विवेक का पाळावा? त्यांनी सदसद विवेक का करावा? असं जर कोणी म्हणेल व्यवहारात तर व्यवहाराच्या पातळीला ते सत्यच आहे. त्यांनी चिंतनाकडे गांभीर्याने का पाहावे? 4 ओळी म्हणजे 4 ओळी असा जो काव्य प्रकार आहे त्या ओळी आणि त्या 4 ओळीने बोंब मारणारे जे लोक आहेत त्याच्याकडे आणि चिंतनाकडे त्यांनी वेगवेगळं लक्ष का पुरवावं? म्हणजे 4 ओळी, आरोळी, चौर्य काव्य आणि स्वकाव्य याच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी का लक्ष पुरवावे? आजच्या या स्पर्धा युगात जेथे रंगसंगती महत्वाची आहे, व्यापारी व्यभिचार फायदेशीर आहे, तिथे शुद्धाशुद्धाला कोण विचारतो? विश्वाचे अर्थ प्रकटण्याची गरजच काय? ती तर फक्त
संतांची ज्ञानेश्वरांचीच मुक्तीदारी ना. अरे वा. केवळ मान सन्मान द्रव्य देखावा यासाठीच सारी आर्तता हा. आणि लालित्यपणास लागल्यावर व लावल्यावरही हा, हा. चिंतनाची चिंता कोण चिंतातूर संपादक करणार. वा, वा. म्हणून हो. आज लेखन व्यवहार चालतो तिथेही सर्व आहे हम्म, तो अवघा आनंदच आहे. बरोबर. त्याच्या लक्षात आले आहे की सागराकडे वळले तरी आजचा सागर आजच्या नद्या नाल्यांसारखाच प्रदूषित आहे. अरे. इथे संदर्भ असा आहे की सागर नावाच्या दैनिकात बरं. हे पूर्वी लिखाण येत असे. त्याला उद्देशून तो त्यातीलच एका लेखात हे त्याचे साक्षीत्व आलेले आहे. सुंदर. त्याच्या लक्षात आले आहे की सागराकडे वळले हो. तरी आजचा सागर आजच्या नद्या नाल्यांसारखाच प्रदूषित आहे. त्याच्यापेक्षा सागरात जास्त. सारी तीर्थे शुद्ध होतात हो. त्यामुळे अशुद्ध असंबद्ध पुढे मागे झालेले विस्कळीत चिंतनही केवळ छान छान रंगसंगती आणि चित्रे छापून शुद्ध होते हे त्याला आता हळूहळू कळू लागले आहे. चिंतनाची चिंता वाहण्यासाठी कोणीच संवेदनशील सुबुद्ध जी उरलेला नाही. ना वाचणारा ना छापणारा कदाचित ऐकणाराही नसेल तरी सुद्धा त्याचा हा प्रयत्न अव्याहत तसा चालू आहे जसा एखादा झरा वाहत जावा तसा. सारे आहे ताकापुरते रामायण आणि पुरवणीपुरते चिंतन. ललित आणि होय क्रीडाशास्त्र विनोदी येथे वेळ आहे कुणा लेखाला चिंता काळजी करायला. सारे काही कारखाना भट्टी यातून बराबर बाहेर काढायचे आहे. सारे कुरूप विद्रूप भेसूर अशुद्ध असंबद्ध एका रंगरंगोटीने आणि छायाचित्राने छान छान वाटते. त्याला सर्वात उशिरा आलेले हे शहाणपण आहे. आता तो त्याच्या लिखाणाबाबतही आणि 70च्या दरम्यान त्याच्या कथनाबाबतही साक्षीत्वात गेला आहे. त्याला माहित आहे मन जडविणे म्हणजे पिंजऱ्यात अडकणे. लिखाणामागते का होईना कथनामागते का होईना अतिरेकी प्रेम म्हणजे अपेक्षाच ना. ती करणेही चूक आहे. काही कसली अपेक्षा चूकच चूक. सातत्याच्या मागणीबाबत अपेक्षाबाबत समर्थ रामदास काय म्हणतात ते पहा. सदा तेल आणा सदा मीठ आणा सदा धान्य आणा सदा द्रव्य आणा सदा वस्त्र आणा सदा शाख आणा सदा सर्व आणाची आणा. सदा मागता दास देवानच आहे न मागे तयाची रमा दासी होय. असे आसतो दास झाला जगाचा असे आसतो इशू ब्रह्मादिकाचा. आता न मागता रमा दासी होईल किंवा न होईल त्याला महत्व नाही पण मागितल्याने भिकारी बनावं लागते निश्चित. अपेक्षा केल्याने मग ती लिखाणाबाबतची असो किंवा आपण जे सांगतो ते कोणी ऐकतं किंवा न ऐकतं याबाबतची असो कोणती अपेक्षा पठन करणाऱ्याला आणि लिखाण करणाऱ्याला भिकारीच बनवणार हे निश्चित. मात्र अपेक्षा न ठेवता जरी संपन्नता आली नाही तरी समाधान निश्चितच लाभते. संसारात सदान कदा तेल मीठ धान्य द्रव्य वस्त्र भाजीपाला यांची न संपणारी मागणी चालू असते. जो हरिदास किंवा रामदास सतत मागत राहतो तो देवाला आवडत नाही कारण सतत मागतो तोच तो खुरा मांग असतो. जो सर्व दे दे म्हणतो तोच तो सरवदा. तर असे सरवदा किंवा असं मांग असणं हे कधीच उत्तम माणसाला प्रिय नसतो किंवा प्रिय असत नाही. मात्र जो काही मागत नाही त्याच्या घरी लक्ष्मी कामारी किंवा दासी होऊन राहते. आता हे थोडं अतिरंजित आहे. अशा माणसाला लक्ष्मी बद्दल किंमतच वाटत नाही हा त्याचा खरा खुरा अर्थ आहे. तर जेवढी असेल त्यात तो आपोआप समाधानी असतो एवढाच त्याचा खरा अर्थ आहे. ज्याला आस आहे तो दास बनला हे निश्चित आणि ज्याची आस हाव इच्छा संपली तो तथाकथित ब्रह्मा विष्णू महेश या देवांचाही देव महादेवाचाही महामहादेव होतो हे निश्चित. आता त्याने निश्चय केला आहे की आता हे छापण्याबद्दल आहे तेच ऐकण्याबद्दल पण श्रोत्यांनी समजावं. आता त्याने निश्चय केला आहे की लेखन पाठवल्यानंतर कोणती अपेक्षा धरायची नाही. नाही म्हणजे किती धरायची नाही. सदा हेची छापा सदा तेची छापा सदा सर्वदा शुद्ध छापाची छापा स्वाच्छही छापा सुसंगत छापा सदा सर्वदा हे ऐसेची छापा अपेक्षी सदा जो देवा अपेक्षी सदा जो देवानच आहे नुपेक्षित या रामरक्षित आहे. हे छापा असं छापा शुद्ध छापा झाल्यानंतर सुवाच्य छापा सुसंगत छापा सदा सर्वदा मी लिहिलेलं मी म्हणतो तसंच छापा. अशी अपेक्षा धरणारा माणूस देवाला सहन होत नाही कमीत कमी संपादकांना कधीच सहन होत नाही. आणि तो अपेक्षा धरत नाही त्याला राम रक्षितो म्हणजे कोण रक्षक कोणीच नाही फक्त संपादक म्हणतात चला ह्याच्या लिखाणात जागा भरली
तर लिखाणात जागा भरणारी कमी जागा. संपादक आणि ऐकण्यात काहीतरी ऐकलं वाटणारे असे श्रोते त्याचाही टाइमपास. यांच्याकडून काय तर सुजाण संपादक आणि सुजाण श्रोते यांच्याकडूनही आणि जागा भरण्यापुरती छापणारे संपादक आणि काहीतरी पाठवलंय म्हणून ऐकणारे श्रोते कुणाकडूनच ही काही अपेक्षा न धरता आता त्याचे साक्षीत्व सहज व्हावे इतके प्रखर झाले आहे की सारे काही इदं न मम या भावनेने ब्रह्मार्पण घडले आहे. अस्तु.